स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या मला आपल्याला माहिती आहे आणि त्यानंतर नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या होत्या. त्या निवडणुकांच्या प्रक्रियेमध्ये अर्ज माघार घेण्याची तारीख ज्या वेळेला ठरलेली होती ती तारीख 21 होती आणि ती पूर्ण झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की निवडणूक आयोग जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा करणार होतं. कारण सगळ्यात शेवटी महापालिका निवडणुका या जाहीर केल्या जाणार आहेत आपल्याला माहिती आहे. पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे जातात की काय अशी एक आता शक्यता निर्माण झालेली आहे. काल खरं तर सुप्रीम कोर्टामध्ये एक सुनावणी होणार होती. ही सुनावणी अशासाठी होती की याचिका एक दाखल आहे सुप्रीम कोर्टामध्ये. ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकांमध्ये 50% जास्त आरक्षणाचं उल्लंघन जे झालेलं आहे असा आरोप या याचिकेमधून खरं तर करण्यात आला आणि त्याबाबत सुप्रीम कोर्टात काल ही सुनावणी होणार होती. या सुनावणीकडे निवडणूक आयोगाचं लक्ष होतं. मात्र काल ती सुनावणी झाली नाही. पुढच्या आठवड्यामध्ये मंगळवारी ती सुनावणी होणार आहे. त्यामुळे आज किंवा काल म्हणजे बुधवारी किंवा गुरुवारी निवडणूक आयोग खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा करणार होतं. मात्र ती आता घोषणा होणार नाही. मंगळवारी नेमकं काय होतं सुप्रीम कोर्टात ते बघूनच निवडणूक आयोग पुढच्या निवडणुकांची घोषणा करणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट काय नेमकं निर्देश देतं याकडे आता निवडणूक आयोग लक्ष देत आहे. त्यामुळेच वेट अँड वॉचची भूमिका निवडणूक आयोगानं घेतली आहे. जर निवडणूक आयोगानं म्हटलं की ज्या जिल्ह्यांमध्ये आरक्षणाचं उल्लंघन झालं तिथलं आरक्षण बदला असे जर निर्देश दिले तर मात्र निवडणूक आयोग त्या जिल्ह्यांमधलं जिल्हा परिषद असेल आणि पंचायत समितीचं आरक्षण असेल ते पूर्णपणे बदलू शकतं. मात्र ज्या जिल्ह्यांमध्ये यापूर्वी आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि ज्या ठिकाणी उल्लंघन झालेलं नाही तिथल्या आरक्षणाला मात्र कुठलाही धोका नसणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका कदाचित 2 टप्प्यांमध्ये देखील होऊ शकतात. उल्लंघन झालेल्या ठिकाणच्या निवडणुका पुढे जाऊ शकतात किंवा जर सरसकट सगळ्याच निवडणुका पुढे ढकला म्हटलं तर सुप्रीम कोर्टानं तर तशी देखील तयारी जी आहे ती निवडणूक आयोगानं ठेवल्याची आपल्याला माहिती मिळते. येत्या मंगळवारी पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर. त्यामुळे बघावं लागेल सुप्रीम कोर्ट नेमकं काय निर्देश देतं ते. मात्र सध्या तरी राज्य निवडणूक आयोगानं वेट अँड वॉचची भूमिका पत्करलेली असं म्हणता येईल.